मंत्रिपदं मिळाली नाहीत म्हणून नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय। काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली, त्यामुळे शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। श्रद्धा आणि सबुरी ठेवा, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। तर नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे असंही समजतंय। आणखी तपशील आपण घेऊया। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, नेमकं कोणी या कार्यपद्धतीवर पक्षाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत किंवा टीका केलेली आहे, ज्यामुळे शिंदेंनी टोकाचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय? एकनाथ शिंदे यांनी ज्या आमदारांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली आहे, काही आमदारांनी माध्यमांसमोर मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जाहीररित्या नाराजी जी आहे ती व्यक्त केली। त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी या गोष्टीमुळे दुखावल्याचं समजतंय। त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा वापर ज्या आमदारांनी केला किंवा ज्याचा मार्ग अवलंबला, त्यांच्या भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा फायदा होणार असल्याचं सांगितलं। मंत्रिपदं मिळतील असं सांगितलं। त्यांनी दीपक केसरकरांची स्तुती केली। दीपक केसरकर हे प्रवाहातले मंत्री होते, गेली अनेक वर्ष ते मंत्रिपदावर होते। आघाडी सरकारमध्ये सुद्धा त्यांच्याकडे मंत्रिपद होतं आणि असं असताना त्यांनी एकही शब्द न उच्चारता शांतपणे त्यांच्या बाबतीतला जो निर्णय झालेला आहे तो त्यांनी मान्य केला आणि त्यामुळे त्यांची एकनाथ शिंदे यांनी स्तुती केल्याचं समजतंय। मात्र ज्या आमदारांनी मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे किंवा पक्षाच्या धोरणांवरती, पक्षाच्या या प्रक्रियेवरती टीका केली आहे, त्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच टोकाची भूमिका घेतली जाईल असं स्पष्टपणे एकनाथ शिंदेंनी त्या आमदारांना सांगितलेलं आहे। आणि ज्यांनी संयम दाखवलेला आहे, ज्यांनी पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान राखत पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काही गोष्टी चांगल्या दिल्या जातील, त्यांचा विचार केला जाईल, त्यांची जी आहे ती पक्ष काळजी घेईल असं त्यांनी मेसेज दिलेला आहे। जे नाराज आहेत, अर्थात पक्षातल्या दुसऱ्या लेवलच्या किंवा दुसऱ्या पातळीच्या स्तरातले जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र ज्या आमदारांनी पक्षाच्या या निर्णय प्रक्रियेविषयी, पक्षातून मंत्रिपद मिळालं नाही या प्रक्रियेविषयी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली, त्यांच्याविषयी एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यांना योग्य पद्धतीनं समज दिला गेल्याचं समजतंय। जी, धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी। जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल